श्री स्वामी समर्थ सर. श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर योगेंद्र म्हात्रे, स्वामींचा सेवक आहे इथे. ह्या मंदिरात जर तुम्ही पाहिलं तर केवळ या परिसरातलेच नाही तर पूर्ण भारतभरातून भक्तगण जे आहेत ते या ध्यान मंदिरात येत असतात. इथे जरी तुम्ही पाहिलं तर ह्या भाभी आहेत, उत्तर भारतीय भाभी आहेत उत्तर प्रदेशच्या, पण त्याही दररोज सकाळ संध्याकाळ या ठिकाणी आरतीला असतात. इथं स्वामींची सेवा करतात. आजी दररोज सकाळ संध्याकाळ आरतीला इथे असतात न चुकता. श्री स्वामी समर्थ. त्याच्यानंतर सुरुशीताई ह्याही करंजाळ्यामध्ये राहतात, म्हणजे इथून जवळजवळ 3-3.5 किलोमीटर, पण तरीसुद्धा ते तिथून या ठिकाणी येतात. सर्वात शेवटी सर्वांना एकच विनंती करतो, आपल्याकडे मोठमोठी मंदिरं आहेत, ती मंदिरं फक्त जिवंत ठेवा. मंदिरं जिवंत ठेवा म्हणजे काय, तर बऱ्याच मोठमोठ्या मंदिरांमध्ये सकाळ संध्याकाळ मंदिरं मोठी आहेत, लोक दर्शनाला जातात पण आरती होत नाही. तर सर्व आपल्या हिंदू समाजाने एकत्र येऊन आपली सर्व मंदिरं जी आहेत ती जिवंत ठेवण्याचं काम करा, हीच सर्वांना विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कळस जो आम्ही बसवला मंदिराचा तो नाना कार्यकर यांच्या माध्यमातून बसवला. अशा पद्धतीने स्वामींची सेवा इथे सुरू झाली आणि आमच्या मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव, तसंच हनुमान जन्मोत्सव आणि त्याचप्रमाणे स्वामी प्रकट दिन, गुरुपौर्णिमा आणि गुरु दत्त जयंती असे उत्सव साजरे होतात. आणि भक्तांचा देखील इथे खूप मोठ्या प्रमाणात वावर असतो. गुरुवारी, मंगळवारी, शनिवारी भक्तगण येतात आणि त्यांच्या इच्छा वगैरे पूर्ण होतात, अशा आजपर्यंतची आमची माहिती आहे. तुम्ही स्वामी भक्ती कधीपासून करायला लागलात? 89 सालापासून स्वामींच्या सेवेमध्ये आम्ही आलो आणि स्वामींचं मंदिर आपल्याजवळ असावं, महाराज आपल्या जवळ असावेत, आपल्या जवळ त्यांना पूजा अर्चा करता यावी, त्याच प्रेरणेने इथे स्वामींच्या इच्छेतनंच हे ध्यान मंदिर इथे उभारलं गेलं. सर, तुम्ही कधीपासून स्वामी भक्ती करायला लागलात? मी 1990 पासून स्वामींची भक्ती करायला लागलो. कारण स्वामींचं एक वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याची मला खूप अनुभूती यायला लागली. आणि एक दिवशी मी रस्त्याने चालत असताना अचानक माझ्या पाठीवर थाप आली. इकडे तिकडे पाहिलं कोणीच नाही आणि त्यावेळेला मला असा साक्षात्कार झाला की डायरेक्ट स्वामींनी मला अनुभूती दिली, अरे इतक्या वर्ष मी तुझ्या पाठीशी आहे, मला भेटायला कधी येतोस. मग मी फॅमिलीला घेऊन 2010 साली अक्कलकोटला गेलो. तिथे एक वेगळाच अनुभव आला आणि तेव्हापासून मी स्वामी चरणांजवळ आहे, स्वामींची सेवा करतो. आणि या मंदिरात, या ध्यान मंदिरात लॉकडाऊनमध्ये जेव्हा लोकांना देवाचं दर्शन होत नव्हतं तेव्हा या ट्रस्टच्या मार्फत मला या मंदिरात सेवा करण्याची संधी दिली आणि तेव्हापासून मी इथे सेवा करत आहे. हे ध्यान मंदिर खाली बनवण्याचं कसं काय तुम्ही म्हणजे डोक्यात आणलं की आपण इथे खाली बनवूया, वर नको, स्वामींचं हे स्थान इथे असू द्या, असं तुम्हाला कधी वाटलं? मुख्य मंदिर हे हनुमानचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये स्वामींचे स्थान आपलं निर्माण करायचं, या माध्यमातून मग लोकांना पूजा अर्चा करण्यासाठी किंवा ध्यान धरण्यासाठी किंवा उपासासाठी, नामस्मरणासाठी, पारायण वगैरे करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त होईल. या माध्यमातून मग ध्यान मंदिर असावं आणि एकांतात ध्यान धारणा करायला मिळावी, नामस्मरण करायला मिळावं, या माध्यमातून मग ती प्रेरणा येऊन मग महाराजांची ते स्थापना झाली. कारण असं हे खाली येऊन ध्यान करणं हे खूप छान आहे, कारण मग कुठल्याही आवाजाचा जास्त परिणाम न होता आपण हे सगळे इथे बांधलेलं आहे. अजून म्हणजे काय तुम्हाला स्वामींबद्दल काही सांगायचं आहे का? स्वामींची प्रचिती प्रत्येकाला येतेच. त्यांचं ब्रीदवाक्य घेऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आता इथे जेवढे भक्तगण प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या माध्यमात महाराजांची प्रचिती आलेलीच आहे. काही जण सांगतात, काही सांगत नाही, हा त्यातला एक भाग आहे. आणि कोणाला प्रचिती आली ना असं होऊ शकत नाही, कारण जेवढे भक्तगण महाराजांची दिवस वाढत आहेत ते आपण बोलू शकत नाही. एवढे भक्तगण अफाट गर्दी असते. अक्कलकोटला म्हणा, आमच्या इथे देखील जेव्हा उत्सव आहे त्यावेळी भरपूर गर्दी असते आणि त्या माध्यमातून महाराजांचं वलय अख्ख्या देशभर देखील आणि जगात देखील प्रसिद्ध. स्वामींची अनुभूती प्रत्येकाला येते, जे खरे स्वामी भक्त आहेत त्यांनाही येते. तर आपल्याला अजून काय सांगायचं? हे जे ध्यान मंदिर खाली आहे, इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्ही जर 2 मिनटं बसलात ध्यानाला तर तुम्ही किती वेळाने उठाल हे तुम्ही सांगू शकत नाही. इतकं जबरदस्त ध्यान या ठिकाणी लागतं. एक MBBS MD डॉक्टर आहेत, त्या या ठिकाणी अधिक महिन्यामध्ये येतात आणि जवळजवळ 3.5 ते 4 तास इथं ध्यानस्थ असतात. म्हणजे कितीही बाहेर जरी आवाज असेल, आरतीच्या वेळेला सुद्धा ते उठत नाही, कारण त्या आरती कधी झाली हे सुद्धा त्यांना समजत नाही. आणि आपल्या मंदिरात जी आरती होती ती आरती केवळ पुजारीच करत नाही, तर प्रत्येक जो भाविक आलेला असतो
भाविक भक्तगणाच्या हातात आरती दिली जाते आणि त्याचा जो प्रत्येकाला मिळणारा जो आनंद आहे तो वेगळा आहे. या ठिकाणी जो भाविक येतो तो श्रद्धेने येतो. म्हणजे प्रत्येकाला श्रद्धा ही महत्वाची असते. होय, श्रद्धा महत्वाची आहे. थँक्यू तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे भक्त फक्त महाराष्ट्रात नाही तर यूपी, बिहार, संपूर्ण भारतात आहेत. त्यातल्याच आपल्या या एक आहेत ताई, त्यांच्याशी आता आपण बोलूयात. नमस्कार. नमस्ते। आप कब से स्वामी भक्ति करने लगे? कम से कम 5 साल हो गए। 5 साल हो गए आपको स्वामी भक्ति करने के। आपको कैसा लगता है यहाँ आके? मतलब ये बहुत सुकून समाधानी बहुत मिलता है। सब बच्चे लोग अच्छे हैं, सब कुछ अच्छा हो रहा है, मतलब आनंद बहुत है। इधर आके खुशियाँ जीने तो एकदम आशा ही छोड़ देती, मगर आके उनको जीने की इच्छा हुआ है। और बहुत सारे फ्रेंड भी यहाँ मिलते हैं, फ्रेंड भी हो जाते हैं। बहुत हो जाते हैं सब यही। आप यहाँ मतलब यूपी से आई है, लेकिन या वहाँ से मतलब यहाँ आई है और यहाँ आके सारे फ्रेंड्स मिलते हैं तो आपको अच्छा लगता है? अच्छा समाधानी मिलती है, सब कुछ है। मंदिर में आने का 5 मिनट 10 मिनट आने का एकदम मतलब सब कुछ और एक ऊर्जा मिल जाती है। ऊर्जा मिल जाती है। और जिसका मतलब बिगड़ जाने से तो उसको तो एकदम इच्छा ही मर जाता है, मगर मेरा इच्छा जिंदा हो गया है। बच्चे लोग के साथ से है, बच्चे लोग भी अभी खुश हैं। सब टूट गया था एकदम, मगर अभी सब कुछ अच्छा है। मतलब आपका विश्वास है स्वामी जी के ऊपर, पूरा विश्वास है कि स्वामी जी की कृपा से सब अच्छा हो रहा है सब अभी। अच्छा हो रहा है, बस यही दुआ है कि यही दुआ है। स्वामी जी के पास हम यही दुआ करते हैं कि सब कुछ अच्छा रहे। दोनों टाइम आती हूँ, उनका पैर पड़ के दर्शन करके दोनों टाइम जाती हूँ। और अब मतलब हर दिन आती है? हाँ, हर दिन दोनों टाइम आती हूँ। कभी वैसे बाई चांस कभी चूक गया तो चूक गया, नहीं तो कभी नहीं मैं चूकती। कुछ भी करते रहो छोड़ छाड़ के आ जाती हूँ। मतलब आपकी स्वामी जी की भक्ति बहुत है आपके यहाँ। मतलब वैसे मतलब सब आता तो कुछ नहीं, मगर अभी उनको तो मालूम है कि अनाड़ी है, कुछ है, भोजपुरी है, ऐसा है वैसा है। देखिए स्वामी जी के पास ऐसा कुछ नहीं है, हाँ, तो हिंदी मतलब वाली ऐसा कुछ उनसे नहीं है। मतलब वही बोलते हो कि आपको तो सब कुछ मालूम है। श्रद्धा से आती है आप। हाँ, आप मेरा स्वीकार करो या कुछ करो, आपके उथों में है, आपके शरण में मैं समर्थित हो गई हूँ। धन्यवाद। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ।